हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये क्लास 9चा चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शनची आपण सुरुवात करणार आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा चॅप्टर अवघड जातो, पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण मी तुम्हाला या चॅप्टरला एकदम सिंपल पद्धतीने शिकवणार आहे आणि एकदम लॉजिकली आपण याला सॉल्व करणार आहे. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण 1 बाय 1 या चॅप्टरचे व्हिडिओज मी अपलोड करत आहे. तुमच्यापर्यंत या चॅप्टरचे सर्व व्हिडिओज आले पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करून घ्या. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 59 वरती आपल्याला या चॅप्टरच्या काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज दिलेल्या आहे. या प्रॉपर्टीज तुम्हाला माहित पाहिजे. जर प्रॉपर्टीज माहित असेल तर पुढे चॅप्टर शिकताना तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणून बाळांनो, तुम्हाला सगळ्यात पहिले या 5 प्रॉपर्टीज समजून घ्यायच्या आहे. 1 बाय 1 समजून देतो आणि लगेच प्रॅक्टिस सेटची सुरुवात करतो. यामध्ये फर्स्ट आपल्याला जी प्रॉपर्टीज दिलेली आहे ती आहे रेशो ऑफ अ नंबर ए अँड बी इज रिटन ॲज a:b और a/b. आपल्याला म्हणजे प्रॉपर्टीज म्हणजे काय, थोडक्यात काही गोष्टी समजून सांगितलेल्या आहे का तुम्हाला जो रेशो आहे तो कसा लिहायचा आहे, रेशो म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला समजून सांगण्यास त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर आपली जी पहिली प्रॉपर्टी ना बाळांनो समजून घ्या. आपल्याकडे 2 वेगवेगळ्या क्वांटिटीज आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल, काळजी करू नका. आपल्याकडे 2 नंबर आहे. एक नंबर आहे ए आणि दुसरा नंबर आहे बी. हे जे 2 नंबर आहे किंवा 2 क्वांटिटी आहे यांचं जर आपल्याला रेशो लिहायचा आहे, यांना रेशोच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे, तर तुम्ही कसं लिहिशाल, तर बघा आपण काय करणार, a:b याला असं पण लिहू शकतो किंवा a/b या पद्धतीने सुद्धा आपण याला लिहू शकतो. त्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे प्रॉपर्टी नंबर 1 मध्ये. आलं लक्षात. त्यानंतर पुढे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितलेली आहे का हा जो ए आहे किंवा हा इथलचा जो ए आहे, या एचं नाव काय असणार आहे, प्रीडेसर, आणि हा जो असणार आहे हा असणार आहे सक्सेसर. काय असणार आहे, सक्सेसर. ए इथलचा किंवा इथलचा दोन्ही गोष्टी सेमच आहे, फक्त आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेले. तर हा जो असणार आहे याला आपण प्रीडेसर म्हणणार आहे आणि हा जो असणार आहे याला सक्सेसर म्हणणार आहे. सॉरी, याला आपण फर्स्ट क्वांटिटी म्हणतो. काय म्हणतो, क्वांटिटी. आणि बी जो असणार आहे ती आपली असणार आहे सेकंड क्वांटिटी. हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, पुढे याचा फार यूज होणार आहे. कारण जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहे तर फर्स्ट क्वांटिटी सेकंड क्वांटिटी आपण अशाच पद्धतीने त्याला प्रोनाउन्स करणार आहे. तर होप सो बाळांनो पहिली प्रॉपर्टी तुम्हाला समजली असेल. एकदम सिंपल आहे. जर तुम्हाला 2 नंबरचा रेशो लिहायचा आहे तर तुम्ही त्याला a:b असं पण लिहू शकता किंवा a/b या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकता. ए जो आहे तो आहे प्रीडेसर आणि बी जो आहे तो आहे सक्सेसर. फर्स्ट क्वांटिटी सेकंड क्वांटिटी. गॉट इट. चला आता सेकंड जी प्रॉपर्टी दिलेली ते समजून घेऊ. सेकंड प्रॉपर्टी काय दिलेली बघा, इन द रेशो ऑफ 2 नंबर्स इफ द सेकंड टर्म इज 100 देन इट इज नोन ॲज अ पर्सेंटेज. ही प्रॉपर्टीने ॲक्च्युअलीमध्ये इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला ती लक्षात ठेवायची. समजा आपल्याकडे 2 नंबर आहे. एक नंबर आहे 25 आणि दुसरा आहे इथं 100. ओके, फर्स्ट क्वांटिटीच्या जागेवर 25 घेतला आपण, सेकंड क्वांटिटीच्या जागेवर 100 घेतला. त्यांनी काय सांगितलं, ही जी सेकंड क्वांटिटी आहे लक्षात ठेवा, फर्स्ट क्वांटिटी ऑलवेज वरती लिहिणार आपण, सेकंड क्वांटिटी खाली. असंही लिहू शकतो किंवा आपण याला असंही लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तर ही जी खाली आपल्याला सेकंड क्वांटिटी दिलेली, या सेकंड क्वांटिटीच्या जागेवर जर 100 असेल, किती असेल 100, तर त्याला आपण काय नावाने लक्षात ठेवणार, पर्सेंटेज. काय नावाने लक्षात ठेवणार, पर्सेंटेज. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. दॅट इज व्हेरी सिम्पल. आलं का लक्षात तुमच्या. बघा बाळांनो, पुढची प्रॉपर्टी लगेच बघू. 3 नंबरची प्रॉपर्टी एकदम सिंपल आहे. एकदा प्रॉपर्टी रीड करतो. द रेशो रिमेन्स अनचेंज इफ इट्स टर्म्स आर मल्टिप्लाइड और डिवाइड बाय नॉन झिरो नंबर. काय म्हणणं आहे यांचं, का समजा आपल्याकडे एक रेशो आहे आणि त्या रेशोला आपण जर एखाद्या कॉमन नंबरने मल्टिप्लाय डिवाइड करतोय तर तो चेंज होत नाही, सेम राहतो, अनचेंज असतो. म्हणजे काय सर, लेट सपोज आपल्याला बुकमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे दॅट इज 3/4 असं दिलेलं आहे. तर हा एक आपल्याला रेशो दिलेला आहे. आता ह्या रेशोला जर आपण समजा एखाद्या कॉमन नंबरने काय केलं, मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, तर काय होईल सर, आपल्याला असा नंबर भेटेल 3 × 2 केलं तर 6 आणि 4 × 2 केलं तर 8. बरोबर आहे. आता हा जो नंबर आहे हा नंबर आपला जो पहिला नंबर आहे त्याच्यासारखाच राहणार आहे, चेंज होणार नाही. कसं काय सर, तर आपण जर ह्या नंबरचा अगेन सिम्पलेस्ट फॉर्म लिहिलं तर सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय करणार आपण, अगेन 6ला आपण कशाने डिवाइड करणार, 2 ने, कारण 6 हा 2च्या टेबलमध्ये पण येतो आणि 8 पण जो आहे तो 2च्या टेबलमध्ये पण येतो, राईट.
तर आपण काय केलं, 2 ने जर आपण 6 ला डिवाइड केलं तर तो किती होता, अगेन 3 होतोय, आणि जर 8 ला आपण 2 ने डिवाइड केलं तर 4 होतोय. म्हणजे हा जो नंबर आहे याला काहीच फरक पडत नाही, तो अनचेंज असतो, सेम टू सेम असतो, बदलत नाही. तुम्ही मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, त्याला काहीही फरक पडणार नाही. आणि तसं पण मानणं ही प्रॉपर्टी तुम्हाला जेव्हा मी त्याचा यूज करेल ना तेव्हा जास्त समजेल. म्हणून सध्याला फक्त एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला दाखवत आहे, समजण्याचा प्रयत्न करा. नाही जरी कळालं तर काळजी करू नका, पुढे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे त्यामध्ये लक्षात येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण जो नंबर घेतोय तो नॉन झिरो नंबर पाहिजे, झिरो नसला पाहिजे. राहील लक्षात तुमच्या. चला बाळांनो, आता पुढची प्रॉपर्टी बघू. नंबर 4, द क्वांटिटीज टेकन इन द रेशो मस्ट बी एक्सप्रेस इन द सेम युनिट. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. का आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याकडे जो रेशो आहे, ज्या दोन गोष्टीचा आपण रेशो काढतोय, ज्या दोन नंबरचा रेशो काढतोय किंवा ज्या दोन क्वांटिटीचा रेशो काढतोय, त्यांची जी युनिट आहे ना, युनिट ते सेम पाहिजे. म्हणजे त्यांचा आपण जेव्हा रेशो काढतोय तर काय पाहिजे आपल्याला, सेम त्यांचं युनिट. कसं असणार आहे सेम सर युनिट, तर बघा समजा माझ्याकडे फॉर एक्झाम्पल मी इथं घेतलं 2 kg आणि इथे रेशोमध्ये काय लिहिलं बघा, रेशोमध्ये पहिले रेशोने लिहित नाही, कॉमा लिहितो. आणि इथं मी जर घेतलं काय घेऊ, सपोज 400 ग्राम घेतलं समजा. ओके, आता मला बाळांनो काय करायचं आहे, जेव्हा मी यांचा रेशो काढतोय तर रेशो काढताना मला त्यांचं जे युनिट आहे ना, युनिट हे मस्ट बी सेम पाहिजे. आपल्याला कसं पाहिजे, सेम पाहिजे. इथं kg आहे, इथं किती आहे, ग्राम आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, एकतर ह्या kgला ग्राममध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा ग्रामला kgमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्यानंतर त्यांचा रेशो काढावा लागेल. तुम्ही जर असं डायरेक्ट रेशो काढलं तर ते पॉसिबल होणार नाही, कारण यांचा जो रेशो निघणार आहे तो अनफेअर रेशो असणार आहे, बिकॉज त्यांच्या क्वांटिटी सेम नाही. तर त्यांनी आपल्याला हे सांगितलं काय, जेव्हा पण तुम्ही रेशो काढणार ना तर त्यांची जी क्वांटिटी म्हणजे युनिट जे आहे ते युनिट काय करा, तुम्ही सेम ठेवा. मग काय करता येईल सर, तर kgला आपण ग्राममध्ये कन्वर्ट करू शकतो इझिली. ग्रामला जर kgमध्ये कन्वर्ट केलं ते पॉईंटमध्ये चाललं जाईल, डिफिकल्ट होईल. म्हणून काय करणार आपण, kgला ग्राममध्ये कन्वर्ट करणार. आणि तुम्ही पण लक्षात ठेवायचं की जे मोठं युनिट असतं त्याला छोट्या युनिटमध्ये कन्वर्ट करायचं. आपला आन्सर आहे ना एकदम सिंपल कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला काढता येतं. तर kg जर 2 kg म्हणलं तर 2 kg म्हणजे काय असतं, 1 kg म्हणजे 1000 ग्राम. म्हणून आपण 2 मल्टिप्लाय किती केलं, 1000, आणि ते असणार आहे 2000 ग्राम. 2 kgचा मिनिंग काय होतोय, 2000 ग्राम. आलं लक्षात तुमच्या, 2000 ग्राम. याला GM लिहिलं पाहिजे असतं, पण मी काय लिहिलं फक्त G लिहिलेलं आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हे समजलं का बाळांनो, सांगा रे मला. ओके, हे समजलं का, हे 2000 काय आलं आपलं ग्राम आणि हे किती आलं 400 ग्राम. तर आता आपल्याला समजलं दोघांचे जे युनिट आहे ते युनिट कसे झाले, सेम टू सेम. युनिट कसे झाले, सेम टू सेम. मग आपण यांचा आता रेशो काढू शकतो. तर रेशो कसा काढणार ते पुढे शिकवणारच आहे. मला प्रॉपर्टी समजून सांगायची आहे, ते इम्पॉर्टंट आहे. आणि नंबर 5 लास्ट प्रॉपर्टी, मग लगेच प्रॅक्टिस सेटची सुरुवात करू. तर लास्ट प्रॉपर्टी काय सांगितली बाळांनो आपल्याला, लास्ट, द रेशो ऑफ 2 क्वांटिटीज इज युनिटलेस. जेव्हा तुम्ही 2 क्वांटिटीजचा 2 नंबरचा रेशो काढणार तर रेशो काढल्यानंतर जे आपला आन्सर येतं ना रेशोमध्ये, हे जे आन्सर आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय युनिट दाखवायचं नाही, हे लक्षात ठेवा. ते युनिटलेस असणार आहे, युनिटलेस ठेवायचं आहे. तर हे कसं काय पॉसिबल आहे सर, कारण युनिट जेव्हा सेम राहतं ते एकमेकाला कॅन्सल करतं. आणि लास्टमध्ये जेव्हा आपण यांचा रेशो काढणार समजा असं 2000 ग्राम आणि डिवाइडमध्ये 400 ग्राम, ते ग्राम काय म्हणतात तर कॅन्सल, आणि याचा फायनल जे आन्सर निघतं तर ते काय असतं, युनिटलेस असतं. म्हणून काय होतं, बरेचसे विद्यार्थी इथं कॅन्सल बी करतात आणि लास्टमध्ये मग पुन्हा रेशो लिहिताना त्याचं युनिट लिहून टाकू शकतात. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का जे युनिट आहे ना, युनिट हे आपल्याला लिहायचं नाही रेशो लिहिताना. ओके, बाकी आपण कॅल्क्युलेशन करताना लिहू शकतो, पण लास्टमध्ये आपल्याला त्याचं युनिट लिहायचं नाही आहे. तर तुमची 5वी नंबरची प्रॉपर्टी जी आहे ती तुमच्या लक्षात आली का, मला लवकरात लवकर कमेंट करून सांगा. 5 प्रॉपर्टीज आपण संपवलेल्या आहे. आता लगेच आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू. तर बघा बाळांनो, पहिला क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे, फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स ऑफ नंबर्स फाइंड द रिड्यूस फॉर्म ऑफ द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. मी सगळ्यात पहिले क्वेश्चन इथं लिहून घेतो. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला फर्स्ट. ओके, फर्स्ट मधला फर्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, 72 आणि 60 असे 2 नंबर दिलेले आहे. आणि या नंबरचा आपल्याला रिड्यूस फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. थोडक्यात त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला लिहायचा आहे, जे की आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये शिकलेलो आहे ऑलरेडी. एकदम सिंपल आहे. याचा आन्सर कसं लिहिणार तुम्ही, सगळ्यात पहिले जे 2 नंबर दिलेले त्यांना आपण काय करणार, अपॉनच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊ. सगळ्यात पहिले 72/60 हा फर्स्ट नंबर आहे, हा सेकंड नंबर. तर त्याची सिक्वेन्स चेंज करायची नाही, जशाच्या तसं लिहायचं. त्यानंतर एवढं काम झाल्यानंतर आता काय करणार, मी इथं बघा एक ब्लँक सोडतो. चालेल, ब्लँक सोडलं. आणि मला आता सांगा
72 जो आहे 72 आणि 60 या दोघांमध्ये काय कॉमन आहे ते दोन्ही कोणत्या टेबलमध्ये येतात ते तुम्हाला सांगायचं आहे. 72 आणि 60 कोणाच्या टेबलमध्ये येतात ते तुम्हाला विचार करायचा आहे. तर मग टेबल जर तुम्ही बघितलं तर सर आम्हाला 6चा टेबल वाटतोय, 6पेक्षा थोडासा मोठा विचार करा, कारण आता तुम्ही 9th क्लासमध्ये आहे तर टेबल तुम्हाला तर पाठ पाहिजेच बाळांनो. जर आपण 6 मल्टिप्लाय 10 पण केलं तर 60 होतं आय नो, बट जर आपण 12 मल्टिप्लाय 5 केलं तर 60 होतं, बरोबर आहे ना. थोडेसे मोठे टेबल विचार करा, म्हणजे एक स्टेप कमी करावी लागेल आणि आन्सर आपला लवकर निघेल. तसंच जर इथं आपण 12 मल्टिप्लाय 5 केलं तर 60 होतंय. तसंच मला सांगा 12 मल्टिप्लाय किती केलं तर 72 होतं. सर 6 किती 6 विचार करावा लागेल. इथं जे मी लिहिलेलं आहे ना हे लिहिण्यासाठी तुम्हाला तुमचा डोक्याचा वापर करावा लागेल. जर आजपर्यंत केला नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे करून घ्या, कारण तो नवीन ब्रेन तुमच्या जास्त दिवस कामाचा नाही, तो खराब होऊन जाईल. त्याच्यापेक्षा त्याचा यूज करा आणि त्याला तुमची जी प्रोडक्टिव्हिटी वाढवा. ओके. तर बाळांनो हे कसं आलं कळालं का तुम्हाला? 72 कसं आणलं मी? 72 म्हणजे सर 12 मल्टिप्लाय 6 आणि खाली पण 60 म्हणजे पण काय 12 मल्टिप्लाय 5. एक गोष्ट लक्षात ठेवायची का मी दोघांमध्ये काय शोधलं, कॉमन नंबर शोधला. ज्या अशा नंबरला शोधलं मी का त्या नंबरमध्ये त्या दोन्ही संख्या येतात. ओके. जर तुम्हाला हे जमलं मग पुढचा क्वेश्चन तर काय पांचट आहे, व्हेरी सिम्पल. हे कळालं का तुम्हाला? मग 12 कॅन्सल झालं, राहिलं काय 6/5. हेच आपलं उत्तर आहे. सॉरी, थोडीशी माझी तब्येत खराब आहे म्हणून थोडासा व्हिडिओ पण लेट सोडत आहे, बट आता तुम्ही माझे विद्यार्थी चांगले विद्यार्थी आहे, लाडके विद्यार्थी आहे, ॲडजस्ट करू शकतात. हा क्वेश्चन कळाला का रे बाळांनो तुम्हाला? सांगा मला. लगेच मी पुढचा क्वेश्चन घेतो. आपल्याला सेकंड नंबर दिलेला आहे 38 आणि 57. वाव, व्हेरी पंचट अगेन. सगळ्यात पहिले 38/57 लिहून घ्या. आणि आता मला असा नंबर सांगा ज्यांच्या टेबलमध्ये दोन्ही नंबर येतात. तर कोणता नंबर आहे सर? 19 मल्टिप्लाय 2 करा आणि 19 मल्टिप्लाय 3 करा. कॅन्सल केलं, फायनल आन्सर 2/3. सांगा समजलं का सांगा. ऑलरेडी व्हिडिओ मोठा झालेला आहे म्हणून थोडंसं फास्ट घेतोय. हे कळालं का? पुढचा नंबर घेतो बघा. थर्ड नंबर आहे 52,78. 52/78. कमेंट करा बरं बाळांनो, पटकन सांगा कोणाच्या टेबलमध्ये येते, पटकन सांगा. अरे सांगितलं का? चला मी सांगून देतो. 26 मल्टिप्लाय 2 करा, 26 मल्टिप्लाय 3 करा. 26 कॅन्सल, तर आपल्याला फायनल आन्सर भेटत आहे 2/3. दॅट इज व्हेरी पंचट. परीक्षेमध्ये 1 मार्काला एक क्वेश्चन तरी येईल, याच्यातून एक तरी येईल तुम्हाला. युनिट टेस्टमध्ये असो किंवा फर्स्ट टर्ममध्ये असो एक क्वेश्चन येईलच. म्हणून हे तिन्ही क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर व्हिडिओला पॉज करून पण तुम्ही लिहू शकता. सेकंड क्वेश्चन जो आहे ना तो व्हेरी IMP. सेकंड क्वेश्चन. ओके. सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? फाइंड द रिड्यूस फॉर्म ऑफ द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी. म्हणजे रेशोच लिहायचं आपल्याला, रिड्यूस फॉर्मच लिहायचा आहे, पण तिथं आपल्याला त्यांची युनिट पण दिलेले आहे. तर त्या युनिटचा विचार करून आपल्याला रिड्यूस फॉर्म काढायचा आहे. दॅट इज व्हेरी सिम्पल. बट कसं असतं, जोपर्यंत आपण स्वतःहून सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. तर आपल्याला पहिला जो नंबर दिलेला आहे त्याला असं लिहायला पाहिजे असतं ₹700 आणि इथे किती आहे ₹, असं. ओके. सगळ्यात पहिले काय चेक करणार? तर सर सगळ्यात पहिले आम्ही काय चेक करणार? युनिट चेक करणार. दोघांचं युनिट इथं डायरेक्ट लिहू शकतो कारण रुपीज आहे, तर सेम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. आता पुढचं सेकंड थिंग काय करायचं विचार आता का हे दोन्ही कोणाच्या टेबलमध्ये येतात. आता आपण काय करणार? सगळ्यात पहिले ही क्वांटिटी जी आहे त्याची युनिट जी आहे, सॉरी त्याचं जे युनिट तर आपण डायरेक्ट कॅन्सल करणार. त्यानंतर आपल्याकडे आता पुढं काय करायचं बघा सेकंड. ओके. इथं पण आपण जो रिड्यूस फॉर्म काढला त्याच पद्धतीने काढणार, पण इथं तुम्हाला टेबल थोडासा मोठा म्हणावा लागेल. कोणाच्या टेबलमध्ये किती येतं ते थोडंसं विचार करावा लागेल. मग इथं ऑलरेडी बघा मी थोडासा कॅल्क्युलेशन करून ठेवलेला आहे, म्हणजे आपला टाईम पण वाचेल. मग याच्यामध्ये जे 700 आहे, 700 कोणाच्या टेबलमध्ये येतं? जर आपण 28चा टेबल म्हणला बेटा, कितीचा? 28चा. तर 28 × 25 केलं, थोडासा मोठा टेबल आहे, घाबरू नका. 28 मल्टिप्लाय 25 तर किती येतं? 700. तसंच जर 28चा टेबल आपण 11 पर्यंत म्हणला, कितीपर्यंत म्हणला? 11 पर्यंत, तर किती येतं? 308. म्हणजे या दोघांमध्ये काय कॉमन आहे? 28, कारण दोन्ही नंबर जे आहे ते कशामध्ये येतात? 28च्या टेबलमध्ये. मग आपण 28 कॅन्सल केलं तर आपल्याला रिड्यूस फॉर्म काय भेटला? 28/11. याला आपण असं पण लिहू शकतो, याचा आन्सर 25/11 असं पण दाखवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. अलग लक्षात तुमच्या. तर आपला हा क्वेश्चन नंबर सेकंडमधला फर्स्ट होता. आता सेकंड बघा, त्याच्यामधला क्वेश्चन नंबर सेकंड तो थोडासा डोक्याला ताण देतो विद्यार्थ्यांच्या, त्यांना थोडंसं भीती वाटते, बट घाबरू नका.
₹12 किती आहे ₹12.40 12.40 ओके, हा असं दिलेला आहे. मग बाळांनो आता काय करायचं, सगळ्यात पहिले चेक करा. जर आपण इथं चेक केलं याचं युनिट रुपीज आहे, इथं जर आपण चेक केलं याचं युनिट रुपीज पण आहे आणि काही पैशामध्ये पण दिलेलं आहे, तर आपण पहिले काय करणार, युनिट सेम करणार. काय करणार, युनिट सेम करून घेणार, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. आता जर मोठं युनिट बघितलं तर रुपीज आहे आणि छोटं युनिट आहे पैसे. जर मी या पैशाला रुपीजमध्ये केलं ते पॉईंटमध्ये चाललेलं आहे, मग त्याच्यापेक्षा आपण रुपीजला काय करू, पैशामध्ये आणू. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ₹1 जे असतं ₹1 ते कशाचे इक्वल असतं, 100 पैशाच्या, बरोबर आहे. म्हणून जर माझ्याकडं ₹14 आहे, ₹14 आहे, तर ते कशाचे इक्वल आहे, 14 × 100 पैसे, म्हणजे ₹14 इज इक्वल टू काय असणार आहे, 1400 पैसे. या लक्षात तुमच्या. तसंच आपल्याकडे ₹12 आहे आणि 0.40 पैसे, राईट ना. तर आपण असं दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये, तर याला आपण याच्या इक्वल कसं करणार बघा. 12 × 100 पहिले असं करणार आणि प्लस त्याच्यामध्ये 40 केलं तर आपल्याला टोटल किती भेटतं आहे, 1240 पैसे, बरोबर आहे का. आलं लक्षात. 12 × 100 1200 + 40 इज इक्वल टू 1240. आता इथं बघा बाळांनो, दोघांचं युनिट जर चेक केलं तर पैसे आलेला आहे. मग आपण यांचा आता रिड्यूस फॉर्म काढू. रिड्यूस फॉर्म काढण्यासाठी फर्स्ट क्वांटिटी आपली होती 14, म्हणून आपण 1400 वरती लिहिलं पैसे आणि अकाउंटमध्ये 1240 दॅट इज अगेन त्याच्या खाली आपण लिहिलं युनिट काय झालं, कट, कारण युनिटलेस ठेवायचं आहे. त्यानंतर आता काय करता येईल, तर आपल्याकडे खूप सारे ऑप्शन आहे. आपण 20चा टेबल बी म्हणू शकतो, 40चा टेबल बी म्हणू शकतो. मोठे टेबल जरी म्हणलं तरी चालेल, तुम्हाला आले पाहिजे फक्त. ओके, 20च्या टेबलमध्ये पण येतं, 2 वेळेस करू लागलं असतं. तर बघा हे पण 20च्या टेबलमध्ये येतं, हे पण 20च्या टेबलमध्ये येतं. जर 20 मल्टिप्लाय मी किती केलं, 700, जादा झालं का, वेट 70. ओके, तर यांचं कॅल्क्युलेशन किती येतं, 1400. रिव्हर्स काम करावं लागतं. आणि इथं जर मी 20 मल्टिप्लाय किती करावं लागेल मला, 20 मल्टिप्लाय सर तुम्हाला करावं लागेल आय थिंक 62. बघा 62 जर केलं तर हे बरोबर येईल. चेक करू आपण. बघा 22चा 40 होतं, तर 40चा घेतला 0, कॅरी केला आपण 4. 26चा 124, हा करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे. कितीचा टेबल म्हणलो आपण, 20चा. आता 20 कॅन्सल केलं तर काय राहतं आपल्याकडे, 70/62. हे अजून कोणाच्या टेबलमध्ये येतं का, हो येतं. कोणाच्या टेबलमध्ये येतं, तर 2च्या टेबलमध्ये येतं. बघा जर मी काय केलं, 2 मल्टिप्लाय किती करू, 35. चेक करा, 35 × 2 किती होतं, 70. तसंच 2 × 31 ते किती होतं, 61. एक स्टेप लगेच शॉर्टकट दाखवलेली आहे, कारण आपल्याला 1 मार्कला विचारतात. अगेन 2 कॅन्सल केलं तर लास्टमध्ये आलं 35/31. आलं का लक्षात तुमच्या. सिम्पल आहे. क्वेश्चन नंबर 3 घ्यायचा का, क्वेश्चन नंबर 3मध्ये पण आपल्याला काय दिलेलं आहे, त्याच्यामध्ये केजी आणि ग्राम दिलेलं आहे. लगेच ॲन्सर निघेल. बघा घाबरू नका, दिसतंय का तुम्हाला इथं. बघा 3मध्ये मी डायरेक्ट काय करतो, ॲन्सर लिहितो. ओके चालेल ना. आपल्याला फर्स्ट क्वांटिटी दिलेली आहे 3.8 kg. तर याला आपण काय करणार, केजी तर ग्राममध्ये कन्वर्ट करणार. मग 3.8 × 1000 ग्राम एवढं करणार, कारण 1000 ग्राम इक्वल्स टू 1 kg असतं. आणि मग जर यांचं आपण मल्टिप्लाय केलं तर किती आलं 3800 ग्राम. त्यानंतर सेकंड क्वांटिटी तर ऑलरेडी आपल्याला ग्राममध्येच दिलेली आहे, जी काय असणार आहे किती 1900 ग्राम आपल्याला एवढं दिलेलं आहे. तर त्याला आपल्याला यायची गरज नाही. मग काय करणार, डायरेक्ट आपण फर्स्ट क्वांटिटी वरती आणि सेकंड क्वांटिटी खाली. ग्राम कॅन्सल. थोडंसं इथं बघा, इथं दाखवते. ओके, तर आता 0 बी इथं आपण डायरेक्ट कॅन्सल करू शकतो. जर सेम 0 आहे तर आपल्याला कॅन्सल करता येईल. मग राहिलं काय, फक्त सर राहिलं आपलं 38 वरती राहिलं आणि खाली राहिलं 19. आता यांच्या दोघांमध्ये काय कॉमन आहे, तर सर 19च्याच टेबलमध्ये येतं. कोणाच्या टेबलमध्ये येतं, 19च्या. म्हणजे 19 × 2 केलं आणि 19 × 1 केलं तर एवढं आपल्याला आन्सर भेटतं. मग 19 कॅन्सल केलं तर रिड्यूस फॉर्म आला 2/1. 2/1 आलं का लक्षात तुमच्या. बघा किती सिंपल होतं. 3rd नंबरचा क्वेश्चन पण आपल्या इथं झालेला आहे. लगेच आपण आता पुढचा क्वेश्चन घेऊ. त्याच्यामधला एवढा क्वेश्चन आपण कंप्लीट करून घेऊ. हा व्हिडिओ फार मोठा झालेला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये रिमेनिंग क्वेश्चन आपण कंप्लीट करू. चालेल. आता बघा 4 नंबरमध्ये काय दिलेलं आहे बाळांनो आपल्याला.
4 नंबरमध्ये आपल्याला दिलेलं आहे 3 इयर्स प्लस 4 मंथ आणि 5 इयर्स 8 मंथ असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण काय करू, ॲन्सर कसं काढायचं, इयर आणि मंथ, इयर आणि मंथ. तर आपण काय करू, सगळे जे इयरवाले आहेत त्यांना मंथमध्ये कन्वर्ट करून घेऊ, कारण इयर मोठा असतो मंथ छोटा, राईट ना. तर मग आपण काय करणार, सगळ्यात पहिले जे आपल्याला दिलेलं आहे 3 इयर आणि 4 मंथ असं दिलेलं आहे ना आपल्याला, त्याला कन्वर्ट करून घेऊ. कन्वर्ट करण्यासाठी काय करणार, 3 इयर म्हणजे 3 × 12 बरोबर आहे, कारण 1 इयरमध्ये 12 मंथ आणि त्याच्यामध्ये प्लस करू आपण 4, प्लस करू 4 कारण 4 मंथ. तर 3 × जर आपण 12 केलं तर 36 प्लस 4 कितना हो रहा है बेटा, 40 मंथ. ओके, 40 मंथ. मी शॉर्टकटमध्ये एम लिहिलं, समजतंय तुम्हाला. ओके, त्यानंतर सेकंड क्वांटिटी काय सांगितलेली, 5 इयर्स 8 मंथ, 5 इयर्स 8 मंथ देऊन द्या ना बाळांनो, काहीच घाबरायची गरज नाही. अगेन 5 मल्टिप्लाय काय करणार 12, बिकॉज ते इयर आहे म्हणून 12 घेतलं आणि ऑलरेडी 8 मंथमध्येच दिलेले म्हणून फक्त प्लस केलं. तर 5 × 12 जर केलं तर 60, 60 प्लस 8 68 मंथ. दोन्ही पण मंथमध्ये भेटलं, 40 मंथ अपॉन 68 मंथ. मंथ काय केलं, कॅन्सल. आता 40 आणि यांच्या 68मध्ये काय कॉमन आहे, तर आय थिंक 4च्या टेबलमध्ये येतं. 4 × 10 करा 40 होतं आणि 4 × 21 करा 21, करेक्ट आहे ना. तर किती होतं 68. आय थिंक आय एम रॉंग. यस सर, यू आर डेफिनेटली रॉंग. सॉरी बेटा, सॉरी. 68 आहे ना, तर 68 जर केलं मी तर 34. ओके, 34 17. ओके, किती आलं 17 येतं. किती येतं 17 होत राहतं. 4 × 17. ओके, मग देन 4 कॅन्सल, तर 10 अपॉन 17 एवढा आपलं ॲन्सर येत आहे. याला अजून आपण रिड्यूस करू शकत नाही, कारण दोन्ही पण वेगवेगळे नंबर आहे, कोणाच्याही कॉमन टेबलमध्ये ते येत नाही. चला पुढचा क्वेश्चन थोडासा फास्ट घेतो आता. पुढचा क्वेश्चन नंबर 5. नंबर 5मध्ये काय दिलेलं आहे सर, नंबर 5मध्ये आपल्याला दिलेला आहे. ओके, एक मिस्टेक आपली झाली आहे ना बाळांनो. हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन नंबर किती आहे, हा 5 आहे ॲक्च्युलीमध्ये, आणि आपण त्याला 3 नंबरला सॉल्व केलं. बट जाऊन दे, आपल्याला सॉल्वच करायचं होतं. आता 3 नंबरवाला करून घेऊ आपण काय करू आता, 3 नंबरवाला करू. काही फरक पडतो का, सिक्वेन्स थोडीशी चुकली. 3 नंबरमध्ये आपल्याला 5 लिटर दिलेलं आहे. 5 लिटर मी डायरेक्ट ॲन्सर लिहितोय ना. हां, तर 5 लिटर तर 5 लिटरला आपण कशाचे इक्वल करणार, 1 लिटर म्हणजे 1000 ml असतं. 1000 ml म्हणजे 5 लिटर हे आपल्या 5000 mlच्या इक्वल असतं. आणि सेकंड क्वांटिटी दिलेली आहे 2500 ml. ओके, व्हेरी पांचट होतं, त्याला डायरेक्ट पण लिहू शकतो आपण 5000 ml अपॉनमध्ये 2500 ml कॅन्सल. त्यानंतर 0 पण आपण इथं जागेवर कॅन्सल केले. 50 आणि अपॉनमध्ये किती 25. तर मग आपण असं करू शकतो का, 25 × 2 आणि 25 × 1, 25 कॅन्सल, 2/1. आलं का लक्षात तुमच्या, बघा किती सिंपल होतं. आता याच्यामध्ये किती क्वेश्चन राहिले आपले, एकच क्वेश्चन राहिला आणि तो तुम्ही ट्राय करायचा आहे, कारण मी आता तुम्हाला क्वेश्चन नंबर सेकंडमधले ऑलमोस्ट सगळेच क्वेश्चन इथं दाखवलेले आहे. त्यानंतर पुढच्या पार्टमध्ये ह्याच प्रॅक्टिस सेटला आपण काय करू, पूर्ण कंप्लीट करून घेऊ. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि अभ्यास करा. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. मी तुमच्यासोबत आहे, तुमचा मित्र इम्रान सर. ओके विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅव अ गुड डे. थँक्यू.